हॅलो स्टुडंट, आज आपल्याला बघायचं आहे प्रेशर ऑफ द आयडियल गॅस. सो प्रेशर ऑफ द आयडियल गॅस म्हणजे काय, हे जर बघायला गेलं, हे जे डेरिव्हेशन आहे हे फिजिक्स मधलं किंवा ह्या पुस्तकामधलं सगळ्यात मोठं डेरिव्हेशन आहे, ते म्हणजे प्रेशर ऑफ द गॅस. ओके, हे आलेलं आहे क्वेश्चन 2024 ला आला होता, आणि 2023 ला आला होता क्वेश्चन, आणि 2024 ला हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. हा क्वेश्चन आला तर 4 मार्क्ससाठी येतो. सो 4 मार्क्सचा हा क्वेश्चन आहे. पहिली गोष्ट म्हणजे की आपल्याला प्रेशर काढायचं आहे. सो आपण काय करतो बघा, पहिले सर्वात महत्वाची त्याच्यामध्ये डायग्राम महत्वाची आहे. जर तुम्हाला डायग्राम कळाली तर तुम्हाला बाकीचे टॉपिक तुम्हाला कळेल. सो इथे काय घेतो आपण, सो पहिल्यांदा आपण फर्स्ट स्टेपमध्ये आपण काय करतो, एक आपण आपण फॉर एक्झाम्पल पहिल्या याच्यामध्ये आपण काय करतोय, इथे एक आपण क्यूब ड्रॉ करतो. इथे बघा, इथे तुम्हाला क्यूब दिसेल. सो आपण क्यूब काढायचं, पहिल्यांदा एक क्यूब काढायचं. सो क्यूबची जी सगळ्या बाजूची लेंथ आहे, सो साईड लेंथ सगळी कशी असणार आहे, सेम आहे. क्यूबची लेंथ, ब्रेथ आणि कशी असते, हाईट ही कशी असते, सेम असते. इथे मी काय काढलं, इथे सेम काढला. आता याच्यानंतर हा 3 डायमेन्शन मध्ये काढायचा आहे. म्हणजे आता इथे किती ऍक्सिस येणार, 3 ऍक्सिस येणार. इथे 3 ऍक्सिस काढायचे. कोणते, हा एक्स, समजा आपण हा वाय, आणि हा काय काढला आपण झेड. सो एक्स वाय झेड असं आपण काढू शकतो. सो कळते तुम्हाला, तर आपण 3 डायरेक्शन घेतल्या, कोणकोणत्या, एक्स घेतलं, वाय घेतलं, आणि काय घेतलं आपण, झेड घेतलं. तो हा जो आपला क्यूब आहे, हा जो आपला कंटेनर आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो कन्सिडर द कंटेनर. या कंटेनरमध्ये काय पुराणो, या कंटेनरमध्ये गॅस आहे. त्या कंटेनरमध्ये गॅस आहे, तर गॅसचे काय असणार आहेत रे, सो गॅसचे मॉलिक्युल्स असणार आहे. समजलं, गॅस म्हटलं त्याचे मॉलिक्युल्स. मग ते मॉलिक्युल काय काय करू शकतात, ते मॉलिक्युल कुठेही फिरू शकतात. सो आपण म्हणू शकतो की ती कशी आहेत रे, रॅन्डमली कुठे जाऊ शकतात, म्हणजे एक्सला जाऊ शकतात, वायला जाऊ शकतात, आणि झेडला जाऊ शकतात. सो हे जे मॉलिक्युल्स आहेत हे सगळे सेम मॉलिक्युल आहेत, सेम गॅस आहे त्याच्यामध्ये. सो गॅस सेम असेल तर काय, त्याचा मास आहे, मास ऑफ द मॉलिक्युल्स हा कसा असणार आहे, सेम. फक्त आपण आपल्याला काय करायचं, त्याची डायरेक्शन, म्हणजे हा व्ही एक्स झाला, हा त्याचा व्ही वाय झाला, समजा हा व्ही झेड झाला, आणि हा काय झाला, व्ही वाय झाला. सो हे त्याचे डायरेक्शन्स आहे, स्पीडच्या डायरेक्शन. समजा ह्या बाजूला गेला तो एक्स डायरेक्शनला गेला, तो वर गेला तर तो काय झेड डायरेक्शनला गेला, ह्या बाजूला आला तर काय आला, तो वाय डायरेक्शनला आला. सो एक्स वाय आणि झेड ह्या काय रे, सो डायरेक्शन्स आहेत कोणाच्या, तर त्या मॉलिक्युलच्या, तो कोणत्या डायरेक्शनला जातोय. तर याचं काय करायचं, हे जे गॅस मॉलिक्युल्स आहेत, इथे जे सगळे गॅस मॉलिक्युल्स आहेत, तर सगळ्या गॅस मॉलिक्युलचं आपल्याला प्रेशर काढायचं आहे. मग सर्वात महत्वाची गोष्ट काय, तुम्हाला काय माहिती पाहिजे बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, प्रेशर काढायचं असेल तर तुम्हाला काय माहिती पाहिजे, फोर्स माहिती पाहिजे. तर प्रेशरचा फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया, ही पहिली स्टेप. दुसरी गोष्ट, फोर्स कसा मिळेल तुम्हाला. मग फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, आपल्याला माहिती आहे, मास इंटू ऍक्सिलरेशन. सो ऍक्सिलरेशनला कसं लिहितो आपण, ऍक्सिलरेशन माहिती तुम्हाला, चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. सो इथे बघा एक फॉर्म्युला यूज होतो, चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. म्हणजे काय, एम व्ही आणि एम व्ही. एम व्ही म्हणजे काय झालं, सो याला म्हणतो आपण चेंज इन मोमेंटम. सो चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम हा फॉर्म्युला आपल्याला फोर्स साठी यूज करायचा. हा न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन आहे, बरोबर की नाही, हा त्याचा सेकंड लॉ आहे. सो एफ इज इक्वल टू, हा प्रपोर्शनल टू द काय, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. ओके, लिनियर मोमेंटमची डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, म्हणजे हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, फोर्ससाठी हा फॉर्म्युला यूज झाला. मग याच्यामध्ये अजून एक दोन काही गोष्टी काढाव्या लागतील. टाइम काढावा लागेल तुम्हाला, आणि त्याच्यानंतर टाइम कसा काढणार, मग तुम्हाला माहिती आहे स्पीडचा फॉर्म्युला काय. सो टाइम काढण्यासाठी स्पीडचा फॉर्म्युला व्ही म्हणजे स्पीड आहे, सो डिस्टन्स अपॉन काय आपला टाइम. मग टाइम इज इक्वल्स टू काय, सो टाइम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन काय काढायचं, स्पीड हा फॉर्म्युला यूज करायचा. याच्यानंतर फोर्थ स्टेप. ओके, फोर्थ स्टेप काय, की आता तुम्हाला अजून मोमेंटम पाहिजे, चेंज इन मोमेंटम. मोमेंटमचा फॉर्म्युला काय, मास इंटू वेलोसिटी, मोमेंटमचा फॉर्म्युला आहे. त्याच्यावरून चेंज इन मोमेंटम काढायचा, फायनल मोमेंटम आणि इनिशियल मोमेंट. तर पहिली स्टेप काय बघा, असं हे उलट आहे, म्हणजे प्रेशर काढायचं असेल तर फोर्स अपॉन एरिया. मग फोर्स काढायला लागेल रेट ऑफ चेंज इन मोमेंटम. त्याच्यानंतर टाइम काढायला लागेल, तर स्पीडसाठी फॉर्म्युला यूज करायचा. आणि मोमेंटमसाठी काय फॉर्म्युला यूज करायचा, मोमेंटम म्हणजे मास इंटू वेलोसिटी. तर असं तुम्हाला कळालं असेल की पहिल्यांदा तुम्हाला मोमेंटम काढायला लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला टाइम काढायला लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला फोर्स कॅल्क्युलेट करावा लागेल, फोर्स नंतर प्रेशर अपॉन एरिया. मग काय होईल, तुम्हाला प्रेशर मिळून जाईल. एवढ्या 4 स्टेप्स आहेत. जर तुम्हाला 4 स्टेप्स कळाल्या तर तुम्हाला हे डेरिव्हेशन तुम्हाला कळेल. सो बघू शकतो आपण काय काय सांगितलेलं आपल्याला बघा. सो आपल्याला पहिली स्टेप काय काढायला लागेल, मोमेंटम काढायला लागेल. मग पहिलं काय असणार आहे, सो आपल्याला माहिती आहे ना, इनिशियल मोमेंटम. सो आपण हे जे करणार पहिले कोणासाठी करणार, फॉर एक्स डायरेक्शनसाठी करणार. सो कळतंय तुम्हाला. सो हे जे मी लिहितोय कोणासाठी लिहितोय, फॉर एक्स डायरेक्शनसाठी लिहितोय. सो फॉर एक्स डायरेक्शन, सो इनिशियल मोमेंटम, सो एक्स डायरेक्शनसाठी इनिशियल मोमेंटम किती येणार आहे. सो इनिशियल मोमेंटम आहे त्याचं, म्हणजे समजा हा मॉलिक्यूल आहे, तो एक्स कडे चाललाय, तर इथून तिथपर्यंत चाललाय ना, मग इथून इथपर्यंत जाताना त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला, सो आपल्याला माहिती आहे. सो मोमेंटम आहे, सो आपल्याला मोमेंटम काढायचे. मोमेंटमचा फॉर्म्युला आहे मास इंटू काय, वेलोसिटी. मग आता मास इंटू वेलोसिटी. ओके, मग आता फॉर एक्झाम्पल तो कोणत्या डायरेक्शनला गेलाय, एक्स, बरोबर की नाही. हा इनिशियल मोमेंटम झाला.
याच्यानंतर इथे लिहितो त्याला मास. मास सगळ्यांचा सेम आहे, मास इंटू व्हेलॉसिटी. ओके, आता याच्यानंतर फायनल मोमेंटम काय येणार मला सांगा. सो फायनल मोमेंटम बोला काय फायनल मोमेंटम. आता तो इथे गेला, इथे गेल्यानंतर वॉलला लागल्यानंतर तो काही रिटर्न येईल ना, कारण का या ठिकाणी काय हे जे मॉलिक्युल्स आहेत ना, गॅस मॉलिक्युल हे इलास्टिक असतात, तसे असतात परफेक्टली इलास्टिक. मग याच्यामध्ये एनर्जी लॉस होत नाही. समजा तो वॉलला लागल्यानंतर परत तो रिटर्न येणार आहे. म्हणजे जाताना एल डिस्टन्स ट्रॅव्हल करतो, येताना पण एल, म्हणजे इथे पण जाताना VX आहे, तर येताना पण किती असेल VX. फक्त त्याची डायरेक्शन कशी असेल, एकाची प्लस असेल, दुसऱ्याची कशी असेल, मायनस असेल. सो इनिशियल मोमेंटम किती झालं, मास इंटू व्हेलॉसिटी. फायनल मोमेंटम मास इंटू व्हेलॉसिटी, फक्त डायरेक्शन वेगळी आहे, जाताना प्लस येताना मायनस, एवढंच करायचंय. मग आता चेंज इन मोमेंटम काढा. चेंज इन मोमेंटम. सो चेंज इन मोमेंटम साठी एक्स का लिहिलं, कारण का आपण कोणासाठी लिहितोय, एक्स डायरेक्शनसाठी. चेंज इन मोमेंटम म्हणजे काय, फायनल मोमेंटम मायनस काय असतं, इनिशियल मोमेंटम. बोला चेंज इन मोमेंटमला आपण डेल्टा पी ने रिप्रेझेंट करतो. फॉर्म्युला काय सांगा मला, फॉर्म्युला काय बोला, फॉर्म्युला काय मायनस आहे ना फायनल मोमेंटम. सो मायनस एम इंटू व्ही एक्स, इथे पुन्हा मायनस एम इंटू व्ही एक्स, मायनस एम इंटू व्ही एक्स, मायनस मायनस काय होणार, मायनस इथे काय मायनस एम व्ही एक्स, मायनस एम व्ही एक्स, काय मायनस 2 MVx, -2 इथे काय येणार. सो एम व्ही आणि काय येईल एक्स. ओके, हा झाला तुमचा चेंज ऑफ मोमेंटम, चेंज इन मोमेंटम. सो इन मॅग्नेटिक फॉर्म मध्ये कसं लिहू शकतो त्याला, प्लस. सो 2MVx येणार इन मॅग्नेटिक फॉर्म, इन मॅग्नेटिक फॉर्म मध्ये. ओके, सो आपल्याला काय मिळाला. सो पहिल्यांदा आपण मोमेंटम काढला. आता सेकंड स्टेप काय असणार आहे, मोमेंटम काढल्यानंतर काय काढायचं, मोमेंटम झाला, आता काय करणार, स्पीडचा फॉर्म्युला यूज करायचा. इथे काय येणार, स्पीड इज इक्वल्स टू काय, स्पीडचा फॉर्म्युला आपण यूज करूया, स्पीड ऑफ गॅस मॉलिक्युल्स. स्पीड्स म्हणजे व्ही इज इक्वल्स टू काय, डिस्टन्स. सो मला सांगा किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय हा मॉलिक्युल, जाण्यासाठी किती डिस्टन्स एल, आणि येण्यासाठी, कारण का मॉलिक्युल जातोय आणि परत तो रिटर्न पण येतोय ना. सो जाताना एल, येताना एल, मग किती झालं. सो टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं त्याने. सो टोटल डिस्टन्स डिवाइड बाय टोटल टाइम, बोला किती येईल रे, 2L डिवाइडेड बाय टाइम किती आपला T. आणि हा कोणासाठी आपण लिहितोय, फॉर एक्स साठी लिहितो ना आपण, मग इथे लिहायचं VX. सो टी पाहिजे असेल तर काय येईल, T इज इक्वल्स टू 2L डिवाइडेड बाय किती येणार आपलं VX. सो टाइम मिळाला आपल्याला. सो इक्वेशन नंबर फर्स्ट नंतर आपण काय दिलं, सो इक्वेशन नंबर काय दिला आपण, सेकंड. सो आता आपण काय काढला, टाइम काढला. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार आपण, की इथे आपल्याला काय करणार, फोर्स यूज करणार आपण. सो इथे काय करणार आपण, की फोर्स ऑफ गॅस मॉलिक्युल्स. ओके, इथे लिहिणार आपण फोर्स ऑफ अँड गॅस मॉलिक्युल्स. आपण सगळं एक्स साठी करताय. ओके, आपल्याला काय करायचंय, फोर्स काढायचा. बोला फोर्स किती येणार, फोर्सचा फॉर्म्युला काय, फोर्स इज इक्वल्स टू रेट ऑफ चेंज इन मोमेंटम. हा वाला फॉर्म्युला आपल्याला काय करायचा आहे, यूज करायचा आहे. सो हा वाला फॉर्म्युला काय करायचा आपल्याला, यूज करायचा आहे. सो बोलो काय येणार फॉर्म्युला आपला, आपण ऑलरेडी लिहिलेला आहे की फोर्स ऑफ गॅस मॉलिक्यूल इज किती आहे, फोर्स ऑफ द गॅस मॉलिक्युल्स किती आहे आपला. सो डी काय चेंज ऑफ मोमेंटम डिवाइड बाय टाइम, हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. बोला सो मला सांगा रेट ऑफ मोमेंटम, चेंज इन मोमेंटमचा फॉर्म्युला किती आहे. सो चेंज इन मोमेंटम किती येते, 2 प्लस मध्ये लिहितो ना, 2MV आणि एक्स डिवाइड बाय टाइम किती मिळाला आपल्याला. सो टाइम मिळाला 2L डिवाइडेड बाय किती येईल रे, VX. सो 2 गेट तुम्हाला बघायला मिळेल, 2 गेट कॅन्सल, हा कॅन्सल होऊन जाईल, राहील काय. सो F, ठीक आहे, हा F इज इक्वल्स टू काय मिळाला, M इंटू VX. मला सांगा VX इंटू VX डिवाइडच्या डिवाइड मल्टिप्लाय जाईल, VX इंटू VX चा काय होईल स्क्वेअर डिवाइड बाय किती मिळाला आपल्याला L. समजतं तुम्हाला, समजा मी म्हणालो की ही फर्स्ट व्हॅल्यू आहे, कोणासाठी ही फर्स्ट व्हॅल्यू आहे, समजा हा फर्स्ट मॉलिक्यूल आहे, असे खूप आहेत ना, म्हणजे हा फर्स्ट असेल तर सिमिलरली काय येणार मला सांगा, सिमिलरली बोला सिमिलरली काय येणार सिमिलरली मध्ये. सो FX2 साठी किती येणार सांगा मला, MVX इथे 1 आहे, इथे किती येईल 2 फक्त, डिवाइडेड बाय किती येईल मला सांगा. सिमिलरली FX3 साठी किती येणार, सो ML इंटू इथे काय येईल VX3 चा काय येईल स्क्वेअर. मला सांगा अप टू द FXN साठी किती येणार. सो इथे जागा नाही म्हणून इथे लिहितोय. सो M डिवाइडेड बाय L इथे किती येईल VX स्क्वेअर, बरोबर, आणि इथे काय XN लिहिणार आपण त्याला, XN. ओके, सो हे जे इक्वेशन आहे, दिस इज इक्वेशन नंबर 3. सो पहिलं इक्वेशन काय, चेंज इन मोमेंटम, दुसरं टाइम काढला, तिसरा फोर्स काढला आपण, याच्यानंतर त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप केल्या. सो हे झाल्यानंतर आता आपल्याला काय काढायला लागेल, टोटल फोर्स काढायला लागेल. सो मला सांगा टोटल फोर्स काय असणार आहे अलॉंग विथ द एक्स. सो इथे लिहिणार आपण टोटल फोर्स फॉर कोणासाठी, टोटल फोर्स फॉर कोणत्या डायरेक्शन, फॉर एक्स डायरेक्शन साठी. सो टोटल फोर्स काढूया आपण कोणासाठी, फॉर एक्स डायरेक्शन साठी. किती येणार टोटल फोर्स फॉर एक्स डायरेक्शन.
सो किती तुम्हाला बघायला मिळेल. सो टोटल फोर्स म्हणजे एफ एक्स इज इक्वल्स तुम्हाला सांगा F1 प्लस काय येईल F2 प्लस डॉट 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 प्लस काय येईल रे एक्स एन एन ना. कारण का आपण काय करतोय टोटल काढतोय ना. टोटल म्हणजे सगळे जे फोर्स आहेत त्यांचे आपल्याला ऍडिशन करायला लागेल. सो याला देऊ आपण इक्वेशन नंबर, त्याला इक्वेशन देऊ शकता इक्वेशन नंबर 4. सो आता काय करायचं इक्वेशन नंबर 4 मध्ये काय करणार आपण या 3च्या व्हॅल्यूज आहेत ते सगळं इक्वेशन नंबर 4 मध्ये पुट करणार. सो इथे लिहिणार पुट इक्वेशन नंबर 3 इंटू इक्वेशन नंबर 4. वी गेट 3ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 4 मध्ये पुट करा. काय होईल सांगा मला. देअरफॉर एफ एक्स इज इक्वल्स टू F1 ची व्हॅल्यू किती आहे. सो F1 ची व्हॅल्यू आहे m अपॉन एल. इथे आहे Vx1 स्क्वेअर प्लस दुसरी व्हॅल्यू किती आहे m अपॉन एल Vx2 स्क्वेअर प्लस 3 व्हॅल्यू किती आहे m Vx3 डिवाइडेड बाय एल. ओके सो लास्ट व्हॅल्यू डॉट 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 प्लस m Vxn. ओके इथे स्क्वेअर आहे डिवाइडेड बाय किती आहे एल. ओके या सगळ्या व्हॅल्यूज आहेत, या सगळ्या व्हॅल्यूज आपण पुट केल्या. सो आता तुम्हाला काय दिसतं याच्यामध्ये ह्या इक्वेशन मध्ये काय दिसतं की ह्या इक्वेशन मध्ये ना तुम्हाला m आणि l काय असं दिसतो सेम दिसतो. कुठल्याही समजा इक्वेशन मध्ये m आणि l कसं दिसत असेल कुठल्या याच्यामध्ये सेम दिसत असेल. समजा इथे ऍडिशन आहे तर सेम दिसत असेल तर जे सेम दिसतं त्याला काय घेतो आपण बाहेर घेतो, त्याला म्हणतो आपण कॉमन. त्याच्यामध्ये कोण कॉमन येणार m आणि l काय येणार याच्यामध्ये कॉमन येणार. सो m आणि n कॉमन आल्यानंतर इथे काय येणार मला सांगा राहणार काय. सो इथे राहणार Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस इथे काय राहिलं Vx3 स्क्वेअर प्लस डॉट डॉट प्लस Vxn काय झाला इथे आपल्याला काय मिळाला स्क्वेअर आपल्याला मिळाला. ओके कळतंय. सो याच्यानंतर हा जो n आहे याला आपण कॅपिटल पण लिहू शकतो, काही इश्यू नाही. सो त्याला तुम्ही कॅपिटल पण करू शकता. ठीक आहे कॅपिटल करू चला आपण. सो हे झालं दिस इज इक्वेशन नंबर किती मिळालं. दिस इज इक्वेशन नंबर तुम्हाला 5 मिळालं. बघा इथपर्यंत समजून घ्या काय काय केले सुरुवातीपासून. पहिल्यांदा चेंज इन मोमेंटम काढला. सेकंड स्टेप काय काढला तुम्ही टाइम काढला. त्याच्यानंतर तुम्ही काय काढलं त्या दोन्ही व्हॅल्यूज त्याच्यामध्ये पुट केला. कारण आपल्याला काय काढायचं प्रेशर काढायचंय तर तुम्हाला चेंज इन मोमेंटम काढायला लागेल तर तुम्हाला टाइम काढायला लागेल. ओके आता हे झालं तर आता त्याला थोडंसं सिम्प्लिफाय करूयात आपण. इथे लिहितो वेअर. बघा समजा मला सांगा की समजा आपल्याला मीन व्हॅल्यू काढायची आपल्याला काय काढायची मीन. सो मला स्क्वेअर काढायचं मीनचा स्क्वेअर काढायचा आहे. कोणासाठी काढायचं आहे एक्स साठी. तर कसं काढू शकतो मी इथे लिहिणार Vx स्क्वेअर 1 प्लस Vx स्क्वेअर 2 प्लस डॉट 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 अप टू द Vx स्क्वेअर n. बरोबर की नाही. या सगळ्यांचे काय करणार ऍडिशन मीन काढताना ऍडिशन करतो डिवाइड बाय काय करतो आपण n करतो. मग आता जर समजा फॉर एक्झाम्पल की समजा मला एक्स साठी काढायचं आहे. समजा फॉर एक्झाम्पल मग मी जर आता इथे काय करतो बघा समजा n ला जर मी शिफ्ट करतोय हा डिवाइडला आहे तर याला जर मल्टिप्लायला नेलं तर n इंटू काय येईल रे V स्क्वेअर मीन. सो मीनला असं बार लिहितो चला हा मीन आहे. कोणासाठी बार सो एक्स साठी म्हणजे काय मीन म्हणजे बार दाखवला आपण. सो इज इक्वल्स टू कॅप दाखवलं. चला मग आता मला सांगा वी कॅप स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू काय लिहिते V1 स्क्वेअर प्लस काय येईल रे V2 स्क्वेअर एक्स प्लस V स्क्वेअर x3 प्लस डॉट 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 अप टू द किती येईल Vxn काय येईल रे स्क्वेअर. म्हणजे आपण काय म्हणू शकतो दिस इज इक्वेशन नंबर किती मिळाला आपण 6. किंवा ही जी व्हॅल्यूज आहे ही व्हॅल्यूज कुठे पुट करू शकतो बघा बरं. ही व्हॅल्यूज कुठे पुट करू शकतो जी इक्वेशन मोठं आहे बघा जी व्हॅल्यू मोठी आहे त्याला काय करू शकतो आपण छोटं करू शकतो. बघा कसं छोटं करू शकतो एवढं मोठं लिहिण्यापेक्षा हे लिहू शकतो ना आपण. ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुटअप करा. सो तुम्हाला इथे काय मिळेल ती व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केली तर ही व्हॅल्यू आपण काय करूया पुट इन इक्वेशन नंबर कशामध्ये पुट करूया आपण 5 मध्ये. काय होईल वी गेट काय मिळेल बघा आपल्याला. सो आपण जर व्हॅल्यू पुटअप केली Fx इज इक्वल्स टू इथे मिळाला m अपॉन काय मिळालं आपल्याला l. जसं की काय लिहिलं आपण n इंटू V बार स्क्वेअर इंटू द काय लिहिलं आपण x. ओके सो हे मिळाल्यानंतर याला म्हणूयात आपण इक्वेशन नंबर किती मिळाला आपल्याला. सो दिस इज इक्वेशन नंबर 6. इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल की Fx काढला. आता Fx काढल्यानंतर आता काय काढणार आपण फोर्स काढला. आता पण काय काढणार आपण सो आपल्याला इथे प्रेशर काढायला लागेल. सो इथे काय केलं प्रेशर. सो प्रेशर काढायला लागेल. हा Fx आहे म्हणून प्रेशर कोणाचा येईल प्रेशरचा फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया. मग समजा हा x साठी असेल तर हा पण x साठी असेल. एरिया याचा क्रॉस सेक्शनल एरिया कसा आहे सेम आहे. सो बोला Fx ची व्हॅल्यू किती आहे मला सांगा. Fx ची व्हॅल्यू किती आहे. सो Fx ची व्हॅल्यू am n V स्क्वेअर x बरोबर आहे डिवाइडेड बाय किती डिवाइडेड बाय किती आहे l आहे इंटू द हा किती आहे a आहे. तर इथं तुम्हाला माहिती आहे एरिया इंटू लेंथ. सो एरिया इंटू लेंथ काय असते. सो एरिया इंटू लेंथ काय असते व्हॉल्यूम असतं माहिती तुम्हाला. एरिया इंटू लेंथला काय म्हणतो आपण व्हॉल्यूम. सो इथे हा पण V आहे हा पण V. मग आपण जो व्हॉल्यूमचा V आहे तो कॅपिटल लिहू आपण मोठा लिहू. सो तुम्हाला भेटेल Px इज इक्वल्स टू काय मिळाला Px इज इक्वल्स टू काय मिळेल m इथे येईल n याच्यानंतर V स्क्वेअर x डिवाइड बाय काय मिळालं आपल्याला मोठावाला V मिळाला म्हणजे व्हॉल्यूम मिळाला.
ठीक आहे. दिस इज इक्वेशन नंबर काय मिळाला आपल्याला, इक्वेशन नंबर 7 मिळाला. ओके. सिमिलरली हा px मिळाला, मग py किती मिळेल, तर याच इक्वेशन मध्ये लिहूया आपण. मग आता मला सांगा की याच्यामध्ये px समजा हा मिळाला तर py काय मिळेल आपल्याला. सो py किती मिळेल, सो py इज इक्वल टू काय होईल, m इंटू n, बरोबर आहे. सो v स्क्वेअर इथे y डिवाइड बाय v. मला सांगा z कसं मिळेल, z m कॅपिटल N v स्क्वेअर बार आहे किंवा कॅप बोलू शकतो आपण त्याला, z डिवाइड बाय काय आला, मोठावाला v. आता आपल्याला काय झालं की आपण px काढला, py काढला, pz काढला. सो आपल्याला सगळ्यांचं प्रेशर काढायचं ना. मग सगळ्यांचं प्रेशर काढायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल, टोटल प्रेशर करायला लागेल. सो टोटल प्रेशर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ गॅस मॉलिक्युल कसं येईल, गॅस मॉलिक्युल्स, त्या गॅस मॉलिक्युलचं टोटल प्रेशर किती येईल सांगा, किती येणार टोटल प्रेशर किती येणार. सो p इज इक्वल्स टू आपल्याला माहिती आहे p1 प्लस p2 किंवा px प्लस py प्लस किती येणार आपलं pz. टोटल प्रेशर म्हणजे तिघांचं प्रेशर काढायला लागेल. सो काढा बरोबर, व्हॅल्यूज पुट अप करा. देअरफॉर आपल्याकडे व्हॅल्यूज आहेत. सो p इज इक्वल्स टू m इंटू n. हा सगळ्यांमध्ये ना m n आपण v त्याला कॉमन घेऊ शकतो. m n आपण v ला कॉमन घेतलं, मग कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय राहणार, सो ब्रॅकेटमध्ये राहणार vx स्क्वेअर प्लस वरती कॅप आहे त्याच्या, ओके. इथे येईल vy प्लस काय येईल रे vz. ही त्याच्या मीन व्हॅल्यूज आहेत. ओके. ह्याला आरएमएस व्हॅलोसिटी बोलतो आपण, आरएमएस स्पीड पण म्हणतो आपण त्याला. ओके. ह्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत. आता इथे लिहितो आपण, दिस इज इक्वेशन नंबर. याच्यामध्ये खूप इक्वेशन्स आहेत. 6 नंतर किती येईल रे, 7 इक्वेशन आपलं येईल. सो इथे बघा ते म्हणतात की की ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत म्हणजे vx स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असणार आहे, vy स्क्वेअर इज इक्वल्स टू किती आहे, vz स्क्वेअर. या सगळ्या व्हॅल्यूज सेम आहेत. सो ह्या सगळ्या व्हॅल्यूज सेम आहेत तर त्यांची आपण ऍडिशन केली, vx स्क्वेअर प्लस vy स्क्वेअर प्लस vz स्क्वेअरची जर आपण त्यांची जर आपण ऍडिशन केली, त्याची व्हॅल्यू किती मिळते, 1/3. किती मिळेल त्याची, 1/3 ऑफ द, कोणाची 1/3 आहे, बी स्क्वेअरची, व्ही बार स्क्वेअरची, व्ही कॅप स्क्वेअरची कशी येते, ती व्हॅल्यू कशी असणार, 1/3 असणार. ऍडिशन केली तर लक्षात घ्या, ही व्हॅल्यू जर ऍडिशन केली तर ती व्हॅल्यू कशी हे इक्वल आहे म्हणून त्याची व्हॅल्यू किती असेल, 1/3 असेल, 1/3. सो बोला 1/3 असेल तर इक्वेशन काय मिळेल आपल्याला. सो पी इज इक्वल्स टू एम इंटू काय एन डिवाइड बाय काय मिळालं आपल्याला, हा व्ही आहे बरोबर. याची व्हॅल्यू किती मिळाली सांगा मला, याची व्हॅल्यू मिळाली 1/3 आणि हा छोटावाला व्ही आहे. ओके. समजतंय. तो याच्यानंतर हे असं आपल्याला मिळाला. सो हा नंबर आहे, नंबरला ऑलवेज पुढे लिहितो आपण. सो 1/3. सो एन हा पण नंबर आहे. सो एन, सो नंबर ऑफ द मॉलिक्युल्स, एन म्हणजे नंबर ऑफ द मॉलिक्युल्स. बोला पुढे काय, एन इंटू एम डिवाइड बाय किती मिळाला, कॅपिटल व्ही इंटू व्ही नॉट स्क्वेअर. दिस इज द प्रेशर. हा आपल्याला काय मिळाला, प्रेशर ऑफ द गॅस. दिस इज द लास्ट इक्वेशन, इक्वेशन नंबर 8. सो इक्वेशन नंबर खाली एक वाक्य लिहायचं छानपैकी, इक्वेशन नंबर. सो इक्वेशन नंबर 8 काय रिप्रेझेंट करतो, इक्वेशन नंबर 8 रिप्रेझेंट्स, इक्वेशन नंबर 8 रिप्रेझेंट्स काय रिप्रेझेंट करतो. सो प्रेशर ऑफ गॅस, प्रेशर ऑफ गॅस. सो प्रेशर ऑफ गॅस इन त्याच्यामध्ये कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. सो तुम्हाला इझिली क्वेश्चन विचारला जाईल, कसा नॉर्मल क्वेश्चन विचारला जातो 4 मार्क्ससाठी. सेक्शन डी मध्ये हा क्वेश्चन येतो, सेक्शन डी मध्ये, लक्षात घ्या. ओके. हा एकच प्रश्न तुम्हाला 4 मार्कला आहे. काय काय विचारणार बघा क्वेश्चन मध्ये, तुम्हाला क्वेश्चन असा विचारणार, सो डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर द प्रेशर ऑफ अ गॅस इन अ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. म्हणजे हा चॅप्टर कशामध्ये, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस मधला प्रश्न आहे आणि तो तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा. जर कुठल्या डेरिव्हेशन मध्ये जर तुम्हाला प्रेशर ऑफ द गॅस असं दिसलं तर हे डेरिव्हेशन तुम्ही लिहून टाकायचं आहे. हे एकच डेरिव्हेशन किती मार्काला आहे, 4 मार्क्सला डेरिव्हेशन आहे. मी तुम्हाला त्याच्या 4 स्टेप्स सांगितल्या. पहिली स्टेप काय घेतली की पहिलं प्रेशर काढायचं तर फोर्स आपण एरिया, फोर्स रेट ऑफ चेंज इन मोमेंटम म्हणजे चेंज इन मोमेंटम आपण टाइम. याच्यानंतर जर तुम्हाला काय काढायचं, चेंज इन मोमेंटम फायनल मायनस इनिशियल. आणि टाइम कसा काढतो, स्पीडचा फॉर्म्युला यूज करायचा की टाइम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड. पहिल्यांदा चेंज इन मोमेंटम, दुसऱ्यांदा स्पीडचा फॉर्म्युला म्हणजे टाइम काढायचा, त्याच्यानंतर फोर्स काढायचा, फोर्स नंतर प्रेशर. हे कोणासाठी काढायचं, एक्स साठी. सिमिलरली हे सगळं एक्स साठी काढून घ्यायचं, नंतर फोर्स काढायचा. मग इंडिव्हिज्युअल काढला ना आधी आपण, इंडिव्हिज्युअल काढलं त्याच्यानंतर काय काढायचं, टोटल काढायचं. सो टोटल काढायचं, त्यांची काय करायची, ऍडिशन करायची. इथे मी ऍडिशन केलेली बघा इथे. सो हे केल्यानंतर इथे ऍडिशन केलेली आहे. ऍडिशन करायची, ऍडिशन केल्यानंतर पुढे काय करायचं, त्याचे व्हॅल्यूज आहेत ना त्याला मीन स्क्वेअर व्हॅल्यूज मध्ये लिहायचं, व्ही स्क्वेअर मध्ये लिहायचं, मीन काढायचा आणि त्याला ट्रान्सफर करायचं. सो एन म्हणजे नंबर ऑफ द मॉलिक्युल्स किती आहेत. सो हे झालं. हे झाल्यानंतर मग तुम्हाला काय मिळेल, फोर्स मिळेल. मग प्रेशर काढा, प्रेशर सिमिलरली हा कोणासाठी होता, एक्स साठी होता, वाय साठी काढणार, झेड साठी काढणार. हे काढल्यानंतर टोटल करायचं. आणि फक्त ही स्टेप आहे, ही स्टेप समजून घ्या की त्यांचा काय असतो, स्क्वेअर व्हॅल्यूज ही कशी असते, स्पीडची स्क्वेअर व्हॅल्यू ही सेम असते. ठीक आहे. सो
हे केलं 1/3 आलं, पुट करायचं, नंबर आहे म्हणून त्याला पुढे लिहायचं. अशा प्रकारे आपण हे जे काय होतं, हा जो डेरिव्हेशन होता तो सगळ्यात मोठा डेरिव्हेशन होता तो आपण काय केलेला आहे, पूर्ण केलेला आहे. थँक्यू.